तर राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या विविध शहरात निर्धार यात्रा सुरू आहे। मात्र बुलढाण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेच्या सभेत खुल्याम गुटखा विक्री या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून आलंय। महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही सभेच्या ठिकाणी गुटख्याची विक्री सुरू होती, त्यामुळे यावरूनच गुटखाबंदीचं वास्तव सध्या उघड झालंय। तर सतत वेगवेगळ्या कारणांनी या ठिकाणी चर्चेत असणारे नेते आणि पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचं आणखी एक वेगळं रूप पाहायला मिळालं। कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महादेव जानकर आले होते। यावेळी अतुल भोसलेंनी वाजवलेल्या ढोलावरती जानकरांनी ठेका धरला। मंत्री महोदयांचा हा उत्साह पाहून कार्यकर्त्यांनी देखील ठेका धरलाय। याच कार्यक्रमात बोलताना जानकरांनी लोकसभेपूर्वी धनगर आरक्षण मिळणार असा दावा देखील केलाय। धनगर समाजाच्या युवा युवतींना एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला फसवून आम्हाला राज्यकारभार नाही करायचा। ज्यांनी राज्यकारभार फसवून केला आम्ही सांगू डिले होईल, वेळ अशी अडचणीत आहे। मग आज फक्त आम्हाला शिफारस करायची होती, आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिफारस केली असते। पण ह्या मुख्यमंत्र्यांची नियत ह्या समाजाला आईच्या भूमिकेतली आहे, देवेंद्र फडणवीसची। आम्ही सारी मंडळी करतो की ह्या समाजाने 99% वोटिंग भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना रासपच्या आघाडीला RPIला दिलेलं आहे। मग आता त्या माणसांचा प्रकार डिले झालेला आहे, पण आम्ही ह्या समाजाला न्याय देण्याची